संगमनेरमध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार प्रतिष्ठानच्या वतीने फाउंडेशनच्या वतीने होतो आहे। सर्वप्रथम महाराष्ट्रातून अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सर्वांचं मी संगमनेरच्या या पुण्यनगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो। संगमनेर हे अतिशय नावाजलेलं आणि प्रगत असलेलं महाराष्ट्रातलं शहर आहे, ज्याने मागच्या 35-40 वर्षामध्ये एक दुष्काळी तालुका म्हणून ज्याची सुरुवात झाली ते दुष्काळी तालुक्यापासून ते आज एक सुजलाम सुफलाम तालुका अशा पद्धतीचा 40 वर्षातला प्रवास या संगमनेर तालुक्याचा आहे। आणि या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल विशेष आनंद मला खऱ्या अर्थाने आहे। रेणुकाताई दिघे यांच्या आग्रहास्तव खरोखर आम्ही या कार्यक्रमाला आज आलेलो आहे। तसं आपल्या फाउंडेशनचं आणि आमचं हे पहिलंच परिचय या निमित्ताने होतो आहे, परंतु ताईंचं काम आम्ही पाहत असतो आणि त्यांच्या माध्यमातून या फाउंडेशनची माहिती आपल्याला आहेच। आपल्या फाउंडेशनचे जे प्रमुख आहेत ते अध्यक्ष डॉक्टर गणेश उमराटकर, त्याचबरोबर रोहिणीताई गुंजाळ देखील उपस्थित आहेत, दिवेशजी पष्टे या ठिकाणी आणि दीपेशजी पष्टे दोघंही भाऊ आज खास या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर सोनिया पाटील साहेब हे ठाण्यावरून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। अनेक लोकांना इथं पुरस्कार मिळाले आहेत। मी पाहत होतो की विशेष करून महिला वर्गाला मोठ्या प्रमाणावर पुरस्कार मिळाले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत आणि महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, महिला पुढं गेल्या पाहिजे, त्याशिवाय आपला देश पुढं जाऊ शकत नाही अशा विचाराचे आपण सर्वजण खऱ्या अर्थाने आहोत। हे जे राज्य आहे हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आणि आपल्या पत्नी सावित्रीबाई फुलेंना शिक्षिका बनवून त्यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम आज आपण पाहतोय की इतर पुरस्कारामध्ये देखील 50% जास्त महिलाच असल्याचं या ठिकाणी मला दिसतंय। त्याचा मला विशेष आनंद आहे। आज जर सावित्रीबाई असत्या तर त्यांना प्रचंड आनंद झाला असता। असं काम तुमच्या महिलांच्या हातून होतं, याबद्दल विशेष आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन या निमित्ताने करतो। मानवाधिकार फाउंडेशनच्या वतीने अनेक कामं केली जातात। कोरोनाच्या काळामध्ये विशेष करून जे काम आपल्या फाउंडेशनने केलं त्याची चर्चा सर्वत्र आहे आणि त्याबद्दल आपलं उल्लेखनीय काम आमच्या सगळ्यांच्या नजरेमध्ये आलेलं आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन देण्याचं काम देखील आपल्या फाउंडेशनच्या वतीने केलं जातं। त्याच्यामध्ये हस्तकलांचं प्रदर्शन असेल आणि बाकी समाज उपयोगी अनेक उपक्रम देखील याच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहेत, याचा देखील विशेष आनंद आहे। खरं तर कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे। आज अनेक दाट कार्यक्रमांचा दिवस आहे, कारण श्रीरामनवमी आज आहे आणि प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव दुपारपासून सगळीकडं चालू आहे आणि कार्यक्रम आहेत। संध्याकाळी पण खूप कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे कार्यक्रमाला यायला मलाही उशीर झाला आणि अनेक लोक त्याच्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नसतील मान्यवर, हे देखील मी समजू शकतो। मला असं वाटतं की महात्मा गांधींनी रामराज्याची व्याख्या केली, ते रामराज्य हे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालणार, प्रत्येक माणसाला अधिकार देणार, प्रत्येक माणसाला समान अधिकार देणारं, गरीब श्रीमंत भेदभाव न करणारं, जाती धर्मामध्ये भेदभाव न निर्माण करणारं असं ते रामराज्य होतं। सर्वांचा उदय झाला पाहिजे, सर्वोदय झाला पाहिजे आणि शेवटच्या माणसाचाही उदय झाला पाहिजे, अंत्योदय झाला पाहिजे अशी भावना महात्मा गांधींनी आपल्या रामराज्याच्या व्याख्येमध्ये मान्य केली होती आणि तोच जो अधिकार आहे मला असं वाटतं तो मानवाधिकार आहे। प्रत्येक माणसाला अधिकार आहे, जगण्याचा अधिकार आहे, प्रगती करण्याचा अधिकार आहे, काम करण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकारापासून जर त्याला कोणी हिरावून घेत असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्यासाठीच मला असं वाटतं की आपल्यासारख्या आपले मानवाधिकार फाउंडेशनसारख्या संघटना उदयाला आलेल्या आहेत। मी आपल्या संघटनेच्या कामाला खूप खूप शुभेच्छा देतो। ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम आपल्या हातून व्हावं, मानवतेची सेवा मोठ्या प्रमाणावर आपल्या हातून व्हावी अशी आपल्याला शुभेच्छा देतो। रामनवमीच्या देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद दादा।
यानंतर मी आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी विनंती करतो त्यांनी स्पर्धा तर ते इथे आलेले आहेत. पण हा माझा आग्रह नसून आज मी हट्टच धरलेला होता. दुर्गाताईंकडे सारखी जात होते आणि खूप लांबून लोक आलेले आहेत. जसं की आमच्या संगमनेरमध्ये प्रसिद्ध म्हणे की सोननगरी एक संगमनेर. तर दादांचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि मला अभिमानाने सांगावं वाटेल की संगमनेरमध्ये एक संगमनेर की असे सोननगरीला पुरून उरणारे असे आमचे आमदार त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि जसं की आपण इथे संकल्पना ठेवली आहे आई आणि मूल की आता दुर्गाताई इथे येऊन गेल्या. तर दोघेही आज आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थिती त्यांनी दाखवली. तर मला वाटतं ही जी संकल्पना आहे की जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम काय या सगळ्या पुरस्कारांचं अभिनंदन करूया. सुरुवातीला स्पर्धा